अरे काळजी नको करू, गुडघे इतकं तर पाणी आहे, आरामात जाशील. पाण्यात पाय टाकलं तेवढं झाडावरची खरताई त्याला हात मारते. अरे बेटा कुठे चाललाय? नदीत पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. खरताई पाणी जास्त नाहीये, आताच मला बैल काकांनी सांगितलंय. गुडघे इतकंच पाणी आहे, मला आरामात जाता येईल. मुळेच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून जाताना वाहून गेली. असं वेडेपणा करू नको, मागे फिर. रेडकू विचारात पडतो, गोंधळून जाते. घरी परत यायला निघते. घरी परत आलेली पाहून म्हैस आजी विचारते, का रे लगेच परत आला? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो. अरे असं कसं होईल? सकाळीच तर काढो दादा आला होता नदी पार करून, त्याच्या पोटा इतकं सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणाला होता. अगं आताच मला बैल काकांनी सांगितलं पाणी कमी, पण खरुताईने सांगितलं कालच तिची एक मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी खूप घाबरलो आणि परत आलो. अरे नीट विचार कर, खारुताई किती बुट्टी आणि छोटी, आणि तू बैल काका किती उंच. मग खारुताईपेक्षा तू किती उंच आहेस. मग तिला पाणी जास्तच वाटणार ना, मग तुला घाबरायचं काय कारण?